हा खुटखुटीत अशी नारळाची वडी केली आहे. पण तुम्हाला सांगते, ही नारळाची वडी करताना आहे ना, ओल्या नारळाचा नाही वापर केला, सुक्या नारळाची वडी आहे. खुटखुटीत होते, खुसखुशीत होते. 1 महिना पण तुम्ही ही स्टोअर करून ठेवू शकता. नमस्कार, मी मधुरात रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. साधी सोपी रेसिपी आहे. रेसिपी सुरू करूयात. मधुरास रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. चला, सगळ्यात आधी काय करायचं, सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचंय. तर इथे 4 कप बरोबर, कपचे जे मेजरमेंट आहे त्यामध्ये 4 कप म्हणजे जवळपास 400 ग्रॅम सुकं खोबरं मी घेतलं. आता तूप बीप काहीच घालायची गरज नाहीये. हे डेसिकेटेड कोकोनट आहे, कुठल्याही दुकानात तुम्हाला मिळेल. डेसिकेटेड कोकोनट नसेल वापरायचं तर आपलं नेहमीचं सुकं खोबरं आहे त्याची पाठ काढायची आणि मिक्सरला फिरवून ते वापरलं तरी चालेल. आता हे किमान 4 ते 5 मिनिटं न करपवता भाजून घ्यायचं. हे भाजून घेणं अगदी गरजेचं आहे, कारण डेसिकेटेड कोकोनटमध्ये ना हलकीशी चव असते तरी स्वतःची, ती कमी करण्यासाठी, त्याचा उग्रपणा हलकासा कमी करण्यासाठी भाजून घ्यायचं. रंग बदलवायचा नाहीये, तांबूस नाही करायचं, पण हलकं भाजलं देखील गेलं पाहिजे. चला, खोबरं हलकं भाजत आलं. हे बघा, खूप असा रंग बदलला नाहीये, खूप तांबूस वगैरे अजिबात केलं नाही, पण चांगलं भाजून घेतलं. चला, आता यामध्ये 2.5 कप साखर घालायची. तर 2.5 कप साखर मिक्सरला दळून त्याची अशी पिठी साखर करून घेतली. पिठी साखरऐवजी नॉर्मल साखर वापरली तरी चालेल, पण हलकी मिक्सरला दळली ना तर ती पटकन विरघळायला मदत होते. आता हे एकत्र मिसळून घेऊयात. पिठी साखर आहे ना, छान अशी एकजीव करायची. एकजीव करत राहिला की त्याला ना हलकं हलकं पाणी सुटायला सुरुवात होते. आता यामध्ये 1/2 कप दूध घालूयात. दूध 1/2 कपच घाला, यापेक्षा जास्त घालू नका. इतकं दूध पुरेसं होतं, कारण आपल्याला सुकी वडी करायची आहे, कोरडी कोरडी. आता हे मिसळूयात. आता जसजसं मिश्रण गरम होत जातं तसतसं याला पाणी सुटलं जातं. हे बघा, आणि हे मिश्रण साखरेचा पाक व्हायला सुरुवात होतो. चल, आधी 1/2 कप दूध टाकलं, आता आणखी 1/2 कप यामध्ये दूध घालूयात. आता हे मिसळायचं आणि हे मिश्रण आता चांगलं या साखरेचा पाक होईपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं. खूप वेळ नाही लागत, 10 मिनिटात हे मिश्रण छान मिळून येतं. पण हे परतताना आहे ना, थोडंसं एकजीव करत करत परतायचं, म्हणजे साखर छान मिसळली जाते. छान याचा एकसंध गोळा होतो तोवर आपल्याला हे शिजवायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तवा सोडून इकडे तिकडे अजिबात जाऊ नका. मिश्रण तव्याला चिकटलं नाही गेलं पाहिजे. एकसारखं ढवळत राहा. फार वेळ नाही लागत, 10 मिनिटं डोक्यावरून पाणी. चला, जेमतेम 8 मिनिटं हे मी परतून घेतलं. मिश्रणाचा बघा छान असा एकसंध गोळा व्हायला सुरुवात झालेली आहे. आता या स्टेजला यामध्ये 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं. अगदी मस्ट आहे, तूप नका स्किप करू. आणि हे पुन्हा तूप लावून घ्यायचं, एकजीव करायचे यावरीत. आणि आणखी 2 मिनिटं हे परतून घेऊयात. हे छान असं गोळा व्हायला सुरुवात होते. आता याचं आणखी 1-2-3 मिनिटं परतते, हलकीशी त्याची अशी गोळी झाली पाहिजे. चला, इथे आणखी 2 मिनिटं हे चांगलं मिश्रण परतून घेतलं. व्यवस्थित असा एकजीव गोळा व्हायला लागलाय. मिश्रण हलकंसं सुकं सुकं व्हायला लागलंय. आता हे झालं कसं तुम्हाला सांगते. हे असं मिश्रण हातात घ्यायचं आणि याची हे बघा छान अशी गोळी तयार होते लगोलग, याचा अर्थ हे छान शिजलंय. आता इथून पुढे जास्त वेळ हे मिश्रण अजिबात शिजवायचं नाही. गॅस बंद करते आणि यामध्ये अर्थातच वेलदोड्याची पूड मिसळूयात.
चला आता इथे 5 बाय 8 इंचचा ट्रे आहे. ट्रेच्या खाली बटर पेपर लावलाय, तूप लावून घेतलं तरी चालेल आणि साधं डिश जरी वापरली तरी काही हरकत नाही. घरामध्ये आपल्या स्टीलची ताटली असते, त्यामध्ये देखील या वड्या सेट करायला ठेवू शकता. पण माझ्याकडे आहे, वर्षानुवर्ष मी हाच ट्रे वापरते. चला हाच वापरूया. चला आता हे वडीचं मिश्रण घालून घ्यायचं आणि मिश्रण चांगलं पसरवून थापून घ्यायचं. थापून घेणं फार गरजेचं आहे, नाहीतर मग वडी हवी तशी पडत नाही. थर पण एकसारखा लागला पाहिजे, त्यामुळे व्यवस्थित थापा अगदी कोपऱ्यापर्यंत आणि एकसारखं हे मिश्रण पसरलं गेलं पाहिजे. ही थोडी मशागत आहे वडी थापायची, पण हे असं केलं ना की वडी छान एकसारखी सेट होते. त्यामुळे ट्रेमध्ये घातलं किंवा ताटलीत घातलं की जरा एक 2-3 मिनिटं लागतील, पण व्यवस्थित थापून घे. चला आता हे बघा, व्यवस्थित सगळ्या बाजूने ही अशी एकसारखी करून घेतलीत आणि मुख्य म्हणजे कडा व्यवस्थित थापून घ्यायच्या, म्हणजे ही सुटत नाही. आता अगदी 5 मिनिटं ही सेट होण्यासाठी ठेवायची, त्यापेक्षा जास्त वेळ नका ठेवू. फक्त 5 मिनिटं झालेत. आता वडी काढूयात. आधी कड सोडवून घ्यायची. ही नाईफ आपलीच आहे. जिथे आपल्याला फाईन कट्स हवेत ना, तिथे ही लॉंग नाईफ वापरायची. madhurazrecipeclub.com वरून खरेदी करू शकता. कड सोडवून घेणं अगदी गरजेचं असतं. वडीची रेसिपी करा, केकची रेसिपी करा, कड छान सुटली गेली की वडी पण छान सुटते. चला आता हे काढूयात. वाह, मस्त निघाली बघा. हा बटर पेपर पण काढून घ्यायचा. हा बघा काय दिसतंय प्रकरण बहारदार. वाह. चला आता याचे पीसेस करूयात. तर हे पीस करत असताना कायम असं मध्यभागापासून सुरुवात करायची कधी पण, म्हणजे बर्फी असो वडी असो असे तुकडे एकसारखे होतात बघा. चला आता वडी बघूयात. ही वडी आहे ना लगोलग सेट होते बघा आणि अशी खुटखुटीत होते, एकदम परफेक्ट होते. अजून एक दाखवते. आता तरी हलकीशी रसरशीत आहे, पण जसजशी थंड होईल तसतशी आणखी ती खुटखुटीत व्हायला सुरुवात होते. चला काय सांगायची गरज नाही. मस्त हवाबंद डब्यामध्ये ठेवा, महिनाभर छान टिकते. दूध जरी घातलं तरी खराब होत नाही, कारण दूध आपण साखरेसोबत बरोबर त्याचा पाक केलेला असतो, छान शोषलं जातं. आणि नारळ खोवायचा कंटाळा येत असेल ना, तर या पद्धतीची वडी तुम्ही नक्की करून बघा. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.